नमस्कार मित्रांनो, 19 एप्रिलला आहे कामदा एकादशी आणि या दिवशी बनत असलेल्या दुर्मिळ आणि शुभ संयोगाने 12 राशींमधील 6 राशी बनत आहेत मालामाल। माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या कृपेने या राशींचे नशीब चमकणार आहे आणि या राशी एकादशीच्या दिवशी धनाने मालामाल होणार आहे। हिंदू शास्त्रानुसार प्रत्येक व्रताचे वेगळे महत्त्व आणि लाभ असतात। असं मानलं जातं की व्रत केल्याने देवतांचे दिव्य आशीर्वाद मिळतात आणि भक्तांवर सुख समृद्धीची वर्षा होते। सर्व व्रतामध्ये एकादशी व्रताचे खूप महत्त्व आहे। वर्षात 24 एकादशी असतात। एप्रिल महिन्यात येणाऱ्या दुसऱ्या एकादशीला कामदा एकादशी म्हणतात। कामदा एकादशी चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते। यावेळी 19 एप्रिलला कामदा एकादशी आहे आणि या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि त्यांना समर्पित व्रत केलं जातं। हे व्रत केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते, तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात। धार्मिक मान्यतेनुसार एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनातील सर्व कष्ट दूर होतात असं मानलं जातं। वैदिक पंचांगानुसार चैत्र मास शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 18 एप्रिलला संध्याकाळी 5:31 सुरू होईल आणि ही तिथी 19 एप्रिलला संध्याकाळी 8:04 समाप्त होईल। त्यामुळे हे व्रत 19 एप्रिलला केलं जाईल। हे व्रत केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते। या दिवशी भगवान विष्णूंसोबत देवी लक्ष्मीची देखील पूजा करण्याची परंपरा आहे। या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धन आणि सौभाग्याचा आशीर्वाद प्राप्त होतो। या दिवशी दान केल्याने देखील विशेष लाभ मिळतात। सोबतच आर्थिक संबंधित अडचणी दूर होतात। या दिवशी रवी योग, गुरुपुष्य योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि महालक्ष्मी योग निर्माण होत आहे। त्यामुळे याचा काही राशींना फायदा होणार आहे। माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा यांच्यावर झाली आहे। चला तर मग पाहूयात त्या भाग्यशाली राशींबद्दल। मित्रांनो, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु आपल्याला यश मिळत नाही, धनात वृद्धी होत नाही। परंतु नुसती मेहनत करून फायदा नाही, तर मेहनतीला नशिबाची साथ देखील असावी लागते। कारण नशिबाची साथ नसेल तर आपल्याला यशप्राप्ती होऊ शकत नाही आणि जर नशिबाची साथ असेल तर व्यक्ती कमी मेहनतीमध्ये सुद्धा यशस्वी होऊ शकतो। त्याला सर्व सुखसुविधा प्राप्त होतात। हिंदू धर्मात ग्रह नक्षत्र आणि राशींना खूप जास्त महत्त्व दिलं जातं। ग्रह नक्षत्रांवर होणाऱ्या बदलाचा परिणाम राशींवर पडत असतो। व्यक्तीच्या जीवनावर त्याचा परिणाम दिसत असतो। काही व्यक्तींवर याचा चांगला प्रभाव पडतो तर काहींवर वाईट प्रभाव पडतो। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्याचं नशीब भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने चमकणार आहे आणि त्यांच्या चांगल्या दिवसांची सुरुवात सुरू होणार आहे। चला तर जाणून घेऊयात त्या राशींबद्दल, परंतु त्याआधी आमच्या चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। सोबतच कमेंटमध्ये श्री हरी विष्णू लिहा, ज्यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील। त्यामधील पहिली भाग्यवान रास आहे मकर रास। मकर राशीवाले, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची विशेष कृपा तुमच्यावरती राहणार आहे। त्याच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व दुःख, अडचणी, संकटे दूर होणार आहेत। त्यांच्या आशीर्वादाने जे काही काम तुम्ही करण्यासाठी घ्याल त्यामध्ये तुम्हाला यशच मिळणार आहे। अडकलेली सर्व कामे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने पूर्ण होणार आहेत। जर तुम्ही कुणाला उसने पैसे दिले असतील तर ते सुद्धा परत मिळण्याची पूर्ण संभावना बनत आहे। सोबतच तुम्ही तुमच्या सर्व कर्जातून मुक्ती मिळण्यात यशस्वी व्हाल। तुमच्याद्वारे केली गेलेली मेहनत यशस्वी होईल। समाजात तुमचा मान सन्मान वाढेल। तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील। व्यापारात अचानक धनलाभ होईल आणि तुमच्या घरात सुखशांतीचे वातावरण राहील। मात्र तुम्हाला तुमच्या रागीट स्वभावावर थोडं नियंत्रण ठेवावं लागेल। हे तुमच्यासाठी चांगलं राहील। त्यानंतरची रास आहे मेष रास। माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने मेष राशींसाठी हा काल लाभदायकच ठरू शकतो। धनलाभाचे चांगले योग बनत आहेत। ज्या योजना तुम्ही बनवल्या आहेत त्या यशस्वी होतील। सफलता तुम्हाला प्राप्त होईल। त्यासोबतच अनेक मोठे फायदे तुम्हाला पाहायला मिळतील। व्यवसायात नवीन रस्ते मिळतील। नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल। त्यासोबतच उच्च अधिकाऱ्यांचा पूर्ण सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। सोबतच समाजात मान सन्मानामध्ये वृद्धी होईल। सोबतच संतान प्राप्तीच्या इच्छुकांना संतान प्राप्तीचे सुख मिळेल।
आई वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला यशस्वी बनवेल. हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. त्यानंतरची पुढची रास आहे कन्या रास. कन्या राशीवाले माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने हा काळ तुमच्यासाठी आनंद घेऊन आला आहे. हा काळ तुमच्यासाठी खूप जास्त लाभदायक सिद्ध होईल. परिवारात सुखशांती येईल. थांबलेली सर्व कामे आता पूर्ण होतील. जीवनसाथी सोबत प्रेम वाढेल. मुलांविषयी एखादी चांगली बातमीने तुमचं मन प्रसन्न राहील. त्यासोबतच कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात नवीन वस्तूंचे आगमन होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या घरात सुखशांतीचे वातावरण राहील. व्यापाऱ्यांना व्यापारात नफा पाहायला मिळेल. नोकरी करणाऱ्यांना नोकरी संबंधित मोठी बातमी मिळू शकते. त्यानंतर आहे मीन रास. मीन राशीवाले तुम्हाला तुमच्यावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जास्त कृपा बनत आहे. मीन राशीवाले एखादा नवीन व्यवसाय करताय तर यश नक्कीच मिळेल. त्यामुळे तुम्ही तुमची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. सोबतच विद्यार्थ्यांसाठी शिक्षणामध्ये प्रगतीचे योग बनत आहे. कुटुंबाची पूर्ण साथ मिळेल. दाम्पत्य जीवन सुखी राहील. मीन राशीवाले आता तुम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होतील ज्या तुम्हाला हव्या आहेत. त्यासोबतच धनलाभाचे प्रबळ योग बनत आहेत. त्यानंतर आहे कुंभ रास. कुंभ राशीवाल्यांच्या कामात आणि विचारात एकाग्रता राहील. तुमच्या मेहनतीने तुम्ही जे काही करताय त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. सोबतच धनलाभ प्राप्तीचे योग बनत आहेत. लवकरच तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता, ज्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. त्यानंतरची पुढची रास आहे तूळ रास. माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची तुमच्यावर विशेष कृपादृष्टी राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला खूप जास्त धनलाभ होण्याची संभावना आहे. व्यवसायात वृद्धी होईल. नोकरी करणाऱ्यांना नोकरीमध्ये प्रगतीची संधी आहे. त्यासोबतच विशेषतः जे लोक विदेशात जाऊन शिकण्याचा विचार करतायत त्यांना नक्कीच यशप्राप्ती होईल. तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. त्यासोबतच संतान प्राप्तीचे योगही बनत आहेत. सोबतच तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. त्यानंतरची पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ राशीवाले तुमच्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा राहणार आहे, ज्यामुळे तुमचा चांगला काळ येत आहे. तुमच्या मान सन्मानात वृद्धी होईल, ज्यामुळे समाजात तुमची प्रशंसा केली जाईल. धनलाभाचे अनेक स्रोत मिळतील. हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. त्यासोबतच कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. सोबतच व्यवसायात वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. अचानक धनप्राप्ती होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना 19 एप्रिल म्हणजेच कामदा एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंच्या कृपेने होणार आहे धनलाभ.